आणि जवळपास 11 रेल्वे गाड्या त्यामुळे रद्द कराव्या लागल्यात, तर 9 गाड्यांचा मार्गही बदलण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या पावसाचा मोठा फटका आता रेल्वे वाहतुकीलाही बसताना दिसतोय। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेले आहेत। कृष्णा, रस्ते वाहतुकीनंतर आता रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम होताना दिसतोय। मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे। गंगाखेड वडगाव हे जे गाव आहे त्या दरम्यान रूळ खचल्यामुळे जवळपास 11 रेल्वे गाड्या रद्द आल्या, तर 9 रेल्वे गाड्याचा मार्ग बदलण्यात आलेला आहे। रद्द करण्यात आलेल्या गाड्या ज्या आहेत त्या पूर्णा हैदराबाद, पंढरपूर निजामाबाद, हैदराबाद पूर्णा, पूर्णा परळी, परळी पूर्णा अशा गाड्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्यात आणि ज्या गाड्यांचा मार्ग बदलण्यात आलेला आहे हैदराबाद पूर्णा, बेंगळुरू, नांदेड, नांदेड बेंगळुरू, निजामाबाद, पंढरपूर, त्याचबरोबर अडिल्याबाद, परळी, परळी अकोला अशा सगळ्या ज्या गाड्या आहेत त्यांचा मार्ग बदलण्यात आलेला आहे। आणि ही सगळी परिस्थिती जी उद्भवलेली आहे ती गंगाखेड वडगाव निळा दरम्यान रूळ खचला आहे आणि त्यामुळे या रेल्वे गाड्यांच्या मध्ये मार्गात बदल करण्यात आलाय, तर काही गाड्या खास करून दक्षिणेकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर याचा मोठा परिणाम झालाय। कृष्णा, अपडेट घेत राहू सध्या। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। रेल्वे संदर्भातली आणखीन एक अपडेट, नाशिकच्या देवळाली ते लहवीत या रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीमध्ये बिघाड झालाय। मालगाडीच्या ब्रेक सध्या नादुरुस्त झाल्यामुळे 1 ते 1.5 तासापासून रेल्वे गाड्या खोळंबलेल्या आहेत। वंदे भारत तपोवन एक्सप्रेस देवळाली कॅम्पजवळ थांबवण्यात आल्यात। मालगाडीचे ब्रेक दुरुस्त करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। पुढील 15 ते 20 मिनिटांमध्ये